धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि मतदारसंघातील विविध प्रमुख विषयांवर निवेदन सादर केले. त्यात मुंबई आग्रा रोडवरील मालेगाव तालुक्यातील टेहरे, मुंगसे आणि सौंदाण या गावांच्या मधून सदरची गावे ओलांडून मुंबई आग्रा रस्ता अर्थातच NH3 जात आहे. येथे रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात होऊन गेले असून आजही येथे अपघात होत आहेत. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी प्रत्येक गावाच्या क्रॉसिंगवर उड्डाण पूल बांधण्याची मागणी करण्यात आली. दुसरे असे की सटाणा बागलाण हे अतिशय लहान गजबजलेले शहर असून त्यात रस्ते व पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही आणि त्यात लहान मोठी अतिक्रमणे असून त्यामुळे या शहरात वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते. या शहराला बाह्य रिंग रोडची आवश्यकता असून येथेच सटाणा बागलाण नाशिक सटाणा रोड, मोरेनगर ते पिंपळनेर साक्री रोड, मालेगाव सटाणा रोड ते पिंपळनेर साक्री रोड बायपास रस्त्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. सदरचा प्रश्न हा गेल्या 10 वर्षापासून प्रस्तावित व प्रलंबित असून याला चालना मिळण्याकामी आपण लवकरात लवकर बैठक लावण्याचं देखील सांगण्यात आलं. धुळे मतदारसंघातील मालेगाव हे प्रमुख शहर आहे. त्यांच्या बाहेरील बाजूने मुंबई आग्रा महामार्ग NH3 जातो. तथापि याच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ते नाहीत. उभा कारणास्तव येथे 400च्या वरती 400चे अपघात झाले असून त्याहून अधिक लोक मृत्युमुखी पडलेत. त्यामुळे सेवा रस्ते बांधणे ही आपत्कालीन परिस्थिती असून मालेगाव शहर बाह्यवळण खास करून चाळीसगाव फाटा ते चंदनपुरी गावालगतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते उपलब्ध करून द्यावेत, असं निवेदन देखील सादर करण्यात आलंय. यात महत्त्वाचं धुळे ग्रामीण मतदारसंघात महामार्गाचं काम सुरू आहे. या धुळे ग्रामीण मतदारसंघात NH6 नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर मुक्टी वेल्हाणे येथील भिरडाई गाव शिवारात अंडरपास तसेच धुळे शहराच्या सुरुवातीला लागून असलेल्या फागणे काळखेडा रस्त्यावर देखील अंडरपास बांधावा अशी अनेक वर्षांपासूनची स्थानिक जनतेची मागणी आहे. याच महामार्गाला लागून असलेल्या NH52 जुना NH211 महामार्गावर NHAI मार्फत धुळे सोलापूर या महामार्गाचे चौपदरीकरणाचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. या महामार्गावर तरवाडे गाव आणि शिरूर ते विंचूर फाटा ही गावे दुतर्फा वसली असून दोन्ही बाजूला रुग्णालय, शाळा इत्यादी असल्यानं शाळकरी मुलांची आणि गावातील जनतेची सुरक्षितता पाहता येथील सर्व्हिस रोडवर अंडरपासची तरतूद करण्यात आली. अशा विविध विषयांवर लक्ष वेधून राहील अशाचं निवेदन धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव यांनी भेट घेतली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत निवेदनांची दखल घेऊन लवकरात लवकर बैठक लावण्याचं आश्वासन खासदार डॉ. शोभा बच्छाव यांना मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद.